महादेव. दीक्षा किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट असे टोमॅटो घालून पोहे. अगदी थोड्याच वेळात होता. चला तर बनवूया. पोहे बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या पोहे घेतले. ते स्वच्छ 2 पाण्याने आपण धुवून घेऊ, भिजून घेऊ. त्यांना पाणी काढून घ्यायचं पोह्यांचं. मी इथे कढई ठेवली, गॅस ऑन करून. पोहे बनवण्यासाठी थोडंसं तेल घालू. तेल छान गरम झालं की थोडेसे शेंगदाणे घेते. आपण शेंगदाणे अगोदर तळून घेऊया. छान आपले तळून झाले. आता आपण शेंगदाणे काढून घेऊया. फोडणीला थोडीशी मोहरी घालते. मोहरी छान कळकळीत होऊ द्यायची. थोडंसं जिरं घालते. जिरं छान कळकळ होऊ द्यायचं. 2-3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत. त्या छान तेलात परतून घेऊया. छान झाल्या. आपण आज टोमॅटो घालून पोहे बनवणार. त्यासाठी बारीक कापून घेतलेले टोमॅटो आहे. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला मी. तो बारीक कापून घेतला. त्याला तेलात छान परतून घेऊया. छान परतून झाला की एक मोठ्या आकाराचा मी कांदा घेतला. आता बारीक कापून घेतला. त्याला पण आपण तेलात परतून घेऊया. आपण भिजून घेतलेले पोह्यांमध्ये सगळं पाणी आपण काढून घेतलेलं. मी जाळी काढून घेतलेले पोहे. थोडीशी हळद घालते. चवीनुसार थोडंसं साखर घालू आपण. थोडीशी चिमूटभर. थोडंसं मीठ घालू चवीनुसार. आपण तळून घेतलेले शेंगदाणे ॲड करते आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. छान असं. हे बघा किती छान झालं. कांदा टोमॅटो छान फ्राय करून घेतलं तेलामध्ये. ब्राऊन झालं छान. आता आपण एकजीव केलेलं पोहे ॲड करूया. पोहे छान परतून घ्यायचे. एकजीव करून घ्यायचं सर्व. पोहे छान परतून घेतले आपण. मी निंबूचा रस घेतला इथे काढून. तो आपण टाकून घेऊ आणि पोहे परत परतून घेऊया. गॅस बंद करण्याच्या अगोदर थोडीशी वरतून कोथिंबीर ॲड करते. छान परतून घ्यायची. आपले पोहे बघ किती छान झाले आणि मोकळे आले. बघा किती छान झाले. असे पोहे तुम्ही करून बघा. एकदम सुटसुटीत आणि मोकळे आले. आपले पोहे तयार झाले. तुम्ही असे पोहे कोणी पाहुणे आले किंवा नाश्त्याला असे करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.